नमस्ते. मी निर्मला बागल, एक शिक्षिका आहे आणि मला डोळ्यांचं ऑपरेशन करायचं होतं. फार भीती होती मनात आणि मला सरांचं नाव कोणीतरी सुचवलं होतं, डॉक्टर स्मितेश शहा, ईशा नेत्रालय. आल्यानंतर माझं इथे वेलकम करण्यात आलं, चहा कॉफी देण्यात आली आणि सगळेच पेशंट पण होते आणि इतर जे डॉक्टर होते, नर्सेस होत्या, जे पण इतर सर्स मॅडम होत्या, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे सेवा देण्यात आली. आणि ज्यावेळेस मला ऑपरेशनच्या आधी एक 5-10 मिनटं डोळ्यात ड्रॉप्स वगैरे घालण्यात आलं आणि सर आल्यानंतर सरांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. स्वतःचा परिचय, कोण डॉक्टर आहेत, कसे डॉक्टर आहेत, काहीच माहीत नव्हतं. मनात थोडी भीती होती, पण डॉक्टरांशी जेव्हा मी संवाद साधला आणि संवाद साधता साधता मला असं कळलं की खरंच डॉक्टर खूप छान आहेत आणि डॉक्टरांचा अनुभव तर एवढा मोठा आहे की म्हणजे ते माझ्याशी गप्पा मारता मारता एका डोळ्याचं कधी ऑपरेशन झालं हे सुद्धा मला समजलं नाही आणि नंतर लगेच 10 ते 15 मिनिटांमध्ये माझ्या दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन होतं. सरांनी स्वतःचे अनुभव सांगितले. अनुभव सांगताना, इतर माझ्याशी गप्पा मारताना आणि भजन, स्वतः सर श्लोक वगैरे स्तोत्र वगैरे म्हणत होते आणि त्यांच्यासोबत माझ्या दुसऱ्या डोळ्याचंही ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झालं. इतकं सुंदर प्रकारे ऑपरेशन झालं आणि तर सगळा स्टाफ खूप म्हणजे तत्पर होता. प्रत्येक पेशंटला ते अगदी जवळून अगदी जातीने तिथे लक्ष देत होता. कुठल्याही पेशंटला इथे अडकळत बसावं लागत नाहीये. आल्यानंतर फटाफट त्यांची कार्यप्रणाली ही चालू असते आणि इथे जो पण कोणी पेशंट येईल त्यांना म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर असं वाटायचं खूप टेन्शन घेऊन आले. पण इथे जे डॉक्टर किंवा इतर स्टाफ आहे ते पटापट त्यांचं जे कार्य असतं ते करत राहिल्यानंतर कुठेतरी त्यांना एक समाधानाचं चेहऱ्यावर त्यांच्या समाधान दिसून येतं आणि खरंच इथे ईशा नेत्रालयाबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. फार सुंदर अशी इथे सेवा देते आणि मी ते सगळ्यांना सांगेन की ज्यांना शक्य आहे किंवा म्हणजे इथे इतर गोष्टींची पण थोडीशी विचारपूस करतात. ज्यांना सोयीप्रमाणे इथे व्यवस्थित छानपैकी सेवा पण दिली जाते आणि मी डॉक्टर स्मितेश शहा यांच्याविषयी 2च शब्दात सांगेन की ते अक्षरशः डोळ्यांचा देव अशी मी त्यांना उपमा देईन. धन्यवाद.